गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ॐ नमः शिवाय। नमस्कार। श्री गुरुदेव दत्त, श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। श्वासे श्वासे श्री दत्त नाम। सर्वप्रथम माझ्या स्वर्गीय मातापित्यांना वंदन करते। इंदोर स्थित माझे गुरुवर्य दत्तमाऊली सद्गुरू अण्णा महाराज यांच्या चरणी लीन होते। माझी ओळख अशी आहे की मी गुरुश्री प्रिया मालवणकर, आध्यात्मिक आणि ज्योतिष लेखिका असून मी ज्योतिषशास्त्री, वास्तुतज्ञ आणि उपासना मार्गदर्शक आहे। मी इंदोर स्थित माझे गुरुवर्य दत्तमाऊली अण्णा महाराज यांच्याकडून आसनावरचा गुरुमंत्र आणि दत्तात्रयांची शक्तिपद दीक्षा घेतलेली आहे। मी दत्त प्रवचनकार असून मुख्यतः हिंदू धर्मातल्या देवदेवतेंच्या उपासनेचा प्रचार प्रसार करण्याचं व्रत मी घेतलेलं आहे। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे शिवामुठ किंवा शिवामुष्टी व्रत आणि सोमवारचे व्रत, अशा दोन व्रतांची माहिती मी तुम्हाला आज करून देणार आहे। या दोन व्रतांमध्ये शंकराची पूजा कशी करायची आणि श्रावण महिन्यात शिवाचं पूजन कसं करायचं ह्याची माहिती ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे। आत्तापर्यंत 2 ते 3 व्हिडिओ माझे शंकरावर झालेले आहेत आणि सगळ्या लोकांना ते आवडले, शिव उपासकांना ते आवडले। त्यांनी संपूर्ण ते बघून त्याच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। तसंच शिव उपासना नावाचं एक पुस्तक मी लिहिलेलं आहे। हे पुस्तक 2022 मध्ये आलं आणि अल्पावधीचं ज्याच्या 5 आवृत्त्या निघालेल्या आहेत। हे पुस्तक लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे साध्या सोप्या सहज भाषेमध्ये शंकराची उपासना अति खर्च न करता कशी करायची ह्याचं सुयोग्य मार्गदर्शन सर्व शिवप्रेमींना आणि शिव उपासकांना करण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे। पुस्तकाची 250 पानांच्या पुस्तकाची किंमतही मी वाजवी ठेवल्यामुळे गरीबातला गरीब शिव उपासक हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवू शकता। हे शिव उपासना नावाचं माझं पुस्तक मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे 2022ला धार्मिक प्रकाशन संस्थेच्या रवींद्र पेठे आणि सम्राट पेठे यांनी प्रकाशित केलेलं आहे। महाराष्ट्र, गोवा, कोकण, कारवार अशा सगळ्या ठिकाणी हे पुस्तक धार्मिक पुस्तकालयांमध्ये उपलब्ध आहे। त्याच्यानंतर ॲमेझॉनवर तुम्हाला हे पुस्तक उपलब्ध होऊ शकतं तुम्ही मागितलं तर। आणि मला जर संपर्क केलात, या व्हिडिओवर माझा संपर्क क्रमांक आहे, तर मी तुम्हाला प्रकाशन संस्थेला सांगून पुस्तक पाठवून देण्याची घरपोच व्यवस्था करेन। श्रावण महिना आला की आपल्याला सगळं व्रतवैकल्य करायचं एक प्रकारचं चैतन्य येत असतं। शिवाचे उपासक जगभरात आहेत। मी माझ्या आधीच्या 2 व्हिडिओतसुद्धा सांगितलेलं आहे। शंकराचं पूजन हे घराघरांमध्ये केलं जातं, आराध्य दैवत म्हणून आणि कुलदेवता म्हणून। शंकराचे जेवढे अवतार आहेत त्या अवतारांचंही कालभैरवापासून किरात असो, तुमचा नटराज असो, सगळ्या रूपांचं त्या त्या प्रांताप्रमाणे, राज्यांप्रमाणे, देशांप्रमाणे पूजन केलं जातं। शिवपूजनाचं महत्त्व, वैशिष्ट्य काय आहे महत्त्वाचं, की शिवाची पूजा आपल्याला प्रत्यक्ष करता येते। अन्य देवदेवतांना आपल्याला इच्छा असूनही त्यांची उपासना प्रत्यक्ष पूजाद्वारे करायला देवळात जाऊन मर्यादा येतात। आपल्याला फूल, नारळ सगळं पुजाऱ्याच्या हातात, पुरोहिताच्या हातात
ब्राह्मणाच्या हातात द्यावं लागतं आणि ते देवाला ते अर्पण करतात. परंतु शंकराचं पूजन तुम्हाला शिवमंदिरात जाऊन प्रत्यक्ष शिवलिंगाचं मनसोक्त पूजन करता येतं आणि त्याचं एक आत्मिक समाधान आपल्याला नेहमी मिळत असतं. सर्व शिवभक्तांचा श्रावण महिना अतिशय आवडता आहे, कारण शंकराचं पूजन, अर्चन, मनन, चिंतन सगळं ह्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर शिवभक्त करत असतात. शिवभक्तांना वेगवेगळी व्रतं करण्याची संधी श्रावण महिन्यात अधिक असते. त्याच्यामध्ये शंकरालाही श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. श्रावण महिना शंकराचा आवडता आहे. श्रावण महिन्यात जे शिवभक्त मनापासून शंकराची भक्ती करतात, शंकराचं पूजन अर्चन करतात, त्यांना शिवलोक प्राप्त होतो, शंकराचे आशीर्वाद प्राप्त होतात. शंकर ह्या शिवभक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, त्यांना ऐश्वर्य प्रदान करतात, त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला करून देतात. असा श्रावण महिना हा श्रावण बाळाच्या नावाने प्रसिद्ध आहे. श्रावण बाळांनी आपल्या आंधळ्या आईवडिलांना तीर्थाला नेण्यासाठी त्यांना कावडीत बसवून तो स्वतः घेऊन गेलेला होता, म्हणून त्याला श्रावण महिना असं नाव आहे श्रावण बावळाच्या नावाने. श्रावण महिन्यात वेगवेगळे सण येत असतात. नारळी पौर्णिमा येते, नागपंचमी येते, राखी पौर्णिमा येते. असे वेगवेगळे सण ह्या श्रावण महिन्यात येत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे शंकराचं जे शिवामुष्टी किंवा शिवव्रत जे आहे, शिवामृत व्रत, हे या महिन्यात श्रावण महिन्यातच येतं. शंकराला वेगवेगळ्या धान्यांची मूठ अर्पण करायची असते, म्हणून शिवाच्या नावाने शिवामुष्टी किंवा शिवामुठ व्रत असं या व्रताला नाव आहे. आपण हे व्रत कसं करायचं हे समजून घेण्याआधी शंकराचं पूजन मुख्यतः आपण कसं करायचं, त्यासाठी कुठली फळं, फुलं, त्याच्यानंतर पूजेची सामुग्री वापरायची आणि त्या पूजेची सामुग्री वापरण्याचा किंवा शंकराला अर्पण करण्याचा क्रम काय असतो ह्याची माहिती करून घेणार आहोत. शंकराचं पूजन हे 2 प्रकारे केलं जातं. एक शंकराच्या मूर्तीचं पूजन आणि दुसरं म्हणजे शिवलिंगाचं पूजन. शिवलिंग हे शिव आणि शक्ती ह्यांचं प्रतीक आहे, म्हणजे देवी पार्वती आणि शंकर ह्यांच्या दोघांच्या संगमातून शिवलिंगाची निर्मिती झालेली आहे. अधिकतर शिवलिंगाचेच पूजन आपल्याकडे केलं जातं. मूर्तीची पूजा शंकराच्या कमी होते, कारण शंकर आणि पार्वतीचं एकत्रित पूजन करायची शिवभक्तांना संधी तिथे मिळत असते. तर श्रावण महिन्यात येणारा हे जे शिवव्रत आहे, शिवामुष्टी व्रत, ह्याची माहिती करून आपण घेऊया. त्याच्या आधी शंकराच्या पूजनात तुम्ही कुठल्या वस्तू वापरायच्या याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. नंबर 1 म्हणजे शंकराला भस्म वाहतात. शंकराला हळद कुंकू व्हायचं नसतं. भस्म, त्याच्यानंतर पांढरी फुलं, त्याच्यानंतर बेल, त्याच्यानंतर चंदन, चंदनानंतर अत्तर, अत्तरानंतर पांढरे तांदूळ अखंड, त्याच्यानंतर पांढरे तीळ, अशा 7 वस्तू शंकराला अर्पण करायच्या असतात. आपल्याला उपलब्ध असलेल्या सुगंधी उदबत्त्या, सुगंधी धूप, तुपाचा दिवा, त्याच्यानंतर आपल्याला उपलब्ध असलेली नैवेद्य म्हणून फळं आणि दूध साखरेचा नैवेद्य किंवा गूळ साखरेचा नैवेद्य किंवा गूळ आणि शेंगदाण्याचा नैवेद्य, खडी साखरेचा नैवेद्य, असा कुठलाही आपल्याला उपलब्ध असलेला नैवेद्य तुम्हाला शिवपूजनात ठेवता येतो. शिवांना आशुतोष असं म्हणतात, कारण ते भक्तांना चटकन प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष असं म्हणतात. लगेच संतुष्ट होतात भक्तीने आणि तुम्हाला ते आशीर्वाद देत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकराची सेवा करून आपल्याला जो आनंद मिळतो
तो आनंद अन्य कुठल्याही पूजनात नाही. कारण तुम्ही प्रत्येक वस्तू स्वतः वाहत असता, प्रत्येक पूजेची क्रिया तुम्ही स्वतः करत असता आणि शंकराचं नामस्मरण एका बाजूला तुम्ही करत असता. तर शिवलिंगाचं पूजन अशा प्रकारे करायचं. तुम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर संपूर्ण पिंडी निर्माल्य वगैरे काढून साफ करायची. स्वच्छ शीतल आणि थंड जे पाणी असतं, गरम पाणी नाही, त्याने संपूर्ण पिंडी आणि जो नाग असतो तो संपूर्ण धुवायचा. धुतल्यानंतर भस्माचं लेपन जो शिवलिंगाचा पृष्ठभाग असतो वरचा त्याच्यावर करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर पांढरी फुलं व्हायची. 5, 11, 31, 108 तुम्हाला जमतील तेवढी. त्याच्यानंतर तेवढ्याच संख्येत उलटे करून बेल व्हायचे, ज्याचा देठ शंकराकडे आला पाहिजे आणि तिन्ही पानांचा अग्र तुमच्याकडे आले पाहिजेत. अशा पद्धतीने जो पृष्ठभाग नरम असतो बेलाचा तो शंकरावर व्हायचा असतो. त्याच्यानंतर भस्म, पांढरी फुलं. पांढऱ्या फुलांमध्ये धोत्र्याचं फूल शंकराला प्रिय आहे, पण ते तुम्हाला उपलब्ध झालं नाही तर तुम्ही गुलछडीचं फूल शंकराला वाहू शकता. गुलछडीचं फूल सहज उपलब्ध होतं आणि तेही तुम्हाला मिळालं नाही तर गोंड्याची फुलं कुठेही मिळतात, ती वाहिली तरी चालतात. परंतु पांढऱ्या फुलाला शंकराच्या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे. भस्म झालं, पांढरी फुलं झाली, त्याच्यानंतर बेल झाले. बेलानंतर चंदनाची पूड शंकराला अर्पण करायची. ती झाल्यानंतर सुगंधी अत्तर अर्पण करायचं. आणखीन अखंड तांदूळ व्हायचे आणि आपली आर्थिक भरभराट, आर्थिक स्थैर्य, मनःशांती आणि अन्य काही गोष्टींची प्राप्ती करून आपल्याला घ्यायची असेल, यशदायी गोष्टींची, तर शंकराला पांढरे तीळ अर्पण करायचे. शिवपूजनामध्ये पांढरे तीळ शंकराला अर्पण करायचे. आत्ता मी जो पूजनाचा तुम्हाला क्रम सांगितला याच्यामध्ये भस्मानंतर पांढरी फुलं आणि नंतर बेल असं मी तुम्हाला सांगितलं. परंतु प्रत्यक्ष पूजा करताना मात्र पहिलं भस्माचं लेपन शिवलिंगाला करून त्याच्यावर बेल वाहून नंतर पांढरी फुलं शिवभक्त वाहत असतात. अशा पद्धतीने तुम्ही शंकराचं पूजन करू शकता. शंकराचं पूजन सुरू असताना तोंडानी, मुखानी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा अत्यंत शंकराचा आवडता असलेला मंत्र आणि तुम्हाला तो आत्मिक समाधान, मनःशांती, त्याच्यानंतर प्रगतीपथावर नेणारा असा ओम नमः शिवायचा जप तुम्ही निरंतर करत राहायला पाहिजेत. शंकराच्या पूजनामध्ये तुम्ही पंचामृत देखील शंकराला वाहू शकता. त्याच्यामध्ये दूध, तूप, दही, साखर आणि मध ह्या 5 गोष्टी एकत्र करून जे मिश्रण तयार होते ह्याला आपण पंचामृत असं म्हणतो. ह्या पंचामृताचा अभिषेक तुम्ही शंकरावर करू शकता. त्यानंतर तुम्ही लोट्यात एक दूध शिवमंदिरात नेऊन ते नागावर, शिवपिंडीवर आणि वर जे अभिषेक पात्र असतं ह्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता. म्हणजे शंकरावर निरंतर अभिषेक सुरू राहतो. अशा पद्धतीने शंकराचं पूजन ही सगळी सांगितलेली सामुग्री वापरून तुम्ही करायची असते. म्हणजे हे शास्त्रीय पूजन झालं. ह्याच्याबरोबरच जर तुम्हाला पितृदोष, कालसर्पयोग किंवा घरात कोणी अपघाती मृत्यू झाला असेल, काहीही तशा स्वरूपाचे पिढ्यांच्या दोषांचे जे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात, ते परिणाम आपण त्या परिणामापासून मुक्त होण्यासाठी शंकराला एक नारळ आणि मुठभर गहू देखील वाहायचे. हा नारळ परत आणायचा नाही. ह्याने तुम्हाला पितृदोष, कालसर्पयोग, अजून घराण्याच्या दोषांचा जो त्रास असेल, पितरांचा त्रास असेल, हा सगळा त्रास नष्ट होतो. शंकरी तसेही पितरांची देवता आहे. भूत, पिशाच, योनी ही सगळी शंकराला वश असल्यामुळे शंकराला भूतनाथ असे म्हणतात.
आत्ताच आपण शंकराचे मनोभावे पूजन कसे करायचे आणि शंकराला कोणती पूजन सामुग्री आपण वापरायची ह्याची माहिती करून घेतलेली. आत्ता सर्वप्रथम आपण व्रत म्हणजे काय आणि व्रतस्थ राहणे म्हणजे काय या संकल्पनेचा विचार करू. व्रत म्हणजे एखादी विशिष्ट देवता असेल, त्या विशिष्ट देवतेचं विशिष्ट पद्धतीने केलेलं पूजन, उपासना, आराधना, त्याच्यासाठी केलेलं उपोषण याला व्रत असं म्हणतात. व्रताचे नियम असतात, त्या नियमाप्रमाणे ते व्रत करावं लागतं, तरच ते व्रत फलदायी होत असतं. आणि व्रतस्थ राहणे म्हणजे काय, तर आपली जी नेहमीची दिनचर्या असते, आपलं नेहमीचं जे वर्तन असतं, या नेहमीच्या दिनचर्येपेक्षा आणि नेहमीच्या वर्तनापेक्षा वेगळं वर्तन करणं, वेगळी दिनचर्या ठेवणं याला व्रतस्थ राहणे असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण रोज खूप बोलतो, तर ज्या दिवशी आपण एखादं विशिष्ट देवतेचं विशिष्ट व्रत करत असतो त्यावेळेला आपण कमी बोलायचं. आपण रोज तिन्ही वेळेला साधारणतः आहार घेत असतो. जेव्हा उपास असतो तेव्हा उपासाच्या वेळेला, त्या व्रतातल्या उपासाच्या वेळेला आपण आपलं खाण्यावर ताबा आणतो. एक वेळच जेवतो, सकाळी फराळ करतो. काही लोक दिवसभर काही खात नाहीत, रात्री फराळ सोडून व्रताची सांगता करत असतात. गणपतीचं जसंप्रमाणे संकष्टीचं व्रत आहे, देवीचं अष्टमीचं व्रत आहे, विष्णूचं व्रत आहे एकादशीचं, अशी वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी व्रतं असून शिवाचीही काही वैशिष्ट्यपूर्ण शीघ्र फलदायी अशी व्रते आहेत. त्याच्यामध्ये श्रावण महिन्यात येणारं शिवामुठ किंवा शिवामुष्टी व्रत हे व्रत अत्यंत शंकराला प्रिय असणारं व्रत आहे. आणि हे शिवामुष्टी किंवा शिवामुठ व्रत हे शंकराचे भक्त श्रावण महिन्यात स्त्री असो वा पुरुष, आबालवृद्ध असे सगळे शिवभक्त अतिशय मनोभावे करत असतात. आणि शंकराचे आवडतंच व्रत आहे आणि श्रावण महिनाही शंकराला आवडतो, हे आपण आधीच बघितलं. तर हे जे व्रत असतं, हे व्रत करणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे. श्रावण महिना आला की श्रावण महिन्यामध्ये आपण मगाशीच बघितलं की अनेक प्रकारचे सण जे हिंदू धर्मात आनंददायी सण आहेत, गोपाळकाला असो, दहीहंडी असो, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, नागपंचमी, असे वेगवेगळे सण या श्रावण महिन्यात येत असतात. आणि ह्या प्रत्येक सणाच्या दिवशी उपोषण करणं, व्रत करणं, त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवणं, देवाची उपासना करणं, आराधना करणं, पोथी वाचणं, वेगवेगळे स्तोत्र म्हणणं, मंत्रपठण करणं, ब्राह्मणांकरवी घरामध्ये काही धार्मिक कार्य करून घेणे, होम हवन करणे, सत्यनारायणांची पूजा करणे, ह्याचं प्रमाण ह्या हिंदुस्थानामध्ये खूप आहे. तर हे शिवामुष्टी किंवा शिवामुठ व्रत असं नाव या व्रताला का पडलं, ह्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या शिवामुठ व्रतामध्ये शंकराला 4ही सोमवार जे श्रावण महिन्यात येतात, ह्या 4ही सोमवारी धान्याची 1 मूठ शिवलिंगावर अर्पण करायची असते. आता सर्वसाधारणपणे एका महिन्याला 4 सोमवार येतात, एखाद्या वेळेसच 5वा सोमवार येतो. तर मी मगाशी तुम्हाला जी पूजन सामुग्री सांगितली आहे, ती पूजन सामुग्री आपल्याजवळ ठेवून शिवलिंगाच्या पूजनासाठी शिवमंदिरात जायचं. ती संपूर्ण पूजा झाल्यानंतर एक एक सोमवारी मी जो क्रम सांगते त्या क्रमाने एक एक मूठ धान्याची शंकराच्या पिंडीवर वाहायची. उदाहरणार्थ पहिल्या सोमवारी तुम्ही शंकराला तांदूळ अर्पण करायचे, दुसऱ्या सोमवारी काळे तीळ अर्पण करायचे, तिसऱ्या सोमवारी तुम्ही मूग अर्पण करायचे मुठीने, चौथ्या सोमवारी
तुम्ही जवस अर्पण करायचं आणि समजा 5वा सोमवार आलाच तर सातूची मूठ अर्पण करायची. असे हे शिवामुष्टी व्रत आहे. हे जे शिवामुष्टी व्रत आहे हे व्रत तुम्ही दर सोमवारी श्रावण महिना चालू झाला की जो पहिला सोमवार येतो त्या सोमवारपासून शेवटच्या सोमवारपर्यंत करायचं आहे. प्रत्येक सोमवारी शिवामुष्टी व्रत करताना तुम्हाला उपवास करायचा आहे. काही लोक हा उपवास कडक करतात. शिवामुष्टी व्रत पूर्वी प्राचीन काळी विवाह झाल्यानंतर सौभाग्यवती पहिली 5 वर्ष करायची. पण त्याच्यानंतर शिवभक्त शिवप्रेमी आपल्या धार्मिक परंपरा धार्मिक आचारविचार ह्यामध्ये सगळ्यामध्ये बदल होत गेला आणि पुरुषही हे शिवामुष्टी किंवा शिवामूठ व्रत करू लागले. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर स्त्रिया पुरुष वृद्ध व्यक्ती हे व्रत करताना आपल्याला दिसतात. हे अतिशय शीघ्र फलदायी असं व्रत धर्मसंस्कृतीमध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर बनवताना दिसतो. हे शिवामूठ किंवा शिवामुष्टी व्रत जे आहे ते प्रामुख्याने महिला वर्ग हिंदू महिला जास्ती करतात. त्याच्या मागोमाग पुरुष करतात. पण आत्ता ह्या प्रमाणात फारसं ज्याला म्हणतो ते कमी जास्तपणा उरलेला नाही आहे. शिवप्रिय स्त्री पुरुष दोन्हीही हे शिवामुष्टीचं व्रत करत असतात. तर तुम्ही श्रावण महिन्यात येणाऱ्या या शिवामुष्टी किंवा शिवामृत व्रताला आत्मसात करून हे व्रत तुम्ही प्रत्येक वर्षी करून शिवप्रिय व्हा, आनंददायी जीवन जगा अशी या निमित्ताने मी शंकराच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हाला श्रावण महिन्यात येणाऱ्या सगळ्या सणांच्या आणि तुमच्या शिवामूठ किंवा शिवामुष्टी व्रतासाठीच्या अनेक शुभेच्छा मी देते. नमस्कार. आत्ताच आपण शंकराला अतिशय प्रिय असणारं शिवामुष्टी किंवा शिवामूठ व्रताची माहिती करून घेतलेली आहे. आत्ता ह्याच्यानंतर अजून एक प्रभावी व्रत मी तुम्हाला सांगणार आहे जे सोमवारचं व्रत म्हणून प्रसिद्ध आहे. या सोमवारच्या व्रताची जे शिवलीलामृत हा शिवाला अत्यंत आवडणारा ग्रंथ आहे त्याचं नित्यपठण करतात त्यांना याची माहिती जरूर आहे. तर असं हे जे सोमवारचं व्रत आहे हे सोमवारचं व्रत प्रथमतः कशासाठी करतात ते आपण बघू. मनाजोगा चांगला पती मिळावा ह्यासाठी. विवाहाला विलंब होत असेल तर कुमारिकांनी करायचं आहे. हरवलेली व्यक्ती परत येण्यासाठी, शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी, सौभाग्यवृद्धी करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात अरिष्टयोग असेल, गंडांतर असेल हे टाळण्यासाठी सोमवारचे व्रत हे शिवाला प्रिय असणारे दुसरे व्रत आपण करू शकतो. खरं म्हणता जे सोमवारचं व्रत आहे हे तुम्ही श्रावण महिन्यातच केलं पाहिजे असं काही नाही आहे. कारण सोमवारचं व्रत एकदा तुम्ही केलं की ते सोडता येत नाही. सोमवारचं व्रत तुम्हाला निरंतर करतच राहावं लागतं, अगदी आपण चालू केल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत. त्यामुळे हे अतिशीघ्र फलदायी असं व्रत आहेच. परंतु हे व्रत करणं ही कसोटी देखील शिवप्रेमींना आहे. याचं कारण तुम्हाला व्रत शेवटपर्यंत करायचं आहे आणि उपवास सोडायचा सोमवारच्या व्रताचा नसतो. तुम्ही शिवलीलामृताचा 6वा अध्याय जर वाचला असाल तर तुम्हाला सीमंतिनी नावाच्या राजकन्येची आणि तिचा नवरा असलेल्या चित्रांगद नावाच्या राजपुत्राविषयीची एक प्रसिद्ध कथा
वाचायला मिळते. त्याला सीमंतिनी आख्यान असं म्हणतात. ही सीमंतिनी राजकन्या एका राजाची अतिशय सुंदर अशी कन्या होती. या राजाकडे एक वैदू आले, एक ज्योतिषी आली आणि त्यांनी या सीमंतिनीचं असं भाकीत केलेलं की हिला 14 वर्षानंतर वैधव्य योग आहे. राजाने काही तिथं लक्ष दिलं नाही आणि सीमंतिनीचं चित्रांगद राजपुत्रासोबत विवाह करून दिला. विवाहानंतर एक दिवस नौका विहार म्हणजे होडीतून विहार करत असताना हा चित्रांगद नावाचा राजपुत्र पाण्यात बुडून गेला. तो परत आलाच नाही आणि त्याचा विरह सीमंतिनीला सहन होत नव्हता आणि आपल्याबद्दल केलेला भाकीत तिला आठवलं की 14 वर्षानंतर वैधव्य योग तुम्हाला येईल आणि पूर्वी राजकन्यांचे विवाह फार लवकर व्हायचे. तसा तिचाही विवाह चित्रांगदाबरोबर सीमंतिनीचा लवकर झाला होता. ती विवंचनेत होती. काय करावं, आपले पती नक्की म्हणजे गेलेले आहेत कुठे हरवले आहेत हे तिला काहीच कळत नव्हतं. अशा संभ्रमित अवस्थेत ही सीमंतिनी याज्ञवल्क ऋषींकडे गेली आणि याज्ञवल्क ऋषींकडे गेल्यानंतर याज्ञवल्क ऋषींनी त्यांची पत्नी मैत्रेयी हिला सीमंतिनी राजकन्येला सोमवारचे व्रत करण्यासंबंधी मार्गदर्शन करावे असे सांगितले. हे सांगितल्यानंतर हे जे सोमवारचं व्रत आहे हे कसं करायचं हे मैत्रेयींनी सीमंतिनी राजकन्येला सांगितलं आणि तिने ते व्रत अतिशय काटेकोरपणे प्रेमाने शिवमय होऊन आणि शिवभक्तीच्या अतिशय ओढीने असं केलं आणि 3 वर्षानंतर तिचा पती चित्रांगद हा परत आला. तर सीमंतिनी राजकन्येनी सोमवारचं व्रत करून तिचा पती चित्रांगद 3 वर्षानंतर परत आला. हा नौकाविहार करताना पाण्यात बुडून पाताळामध्ये नवनागांची किंवा नागकुळाची जी राजधानी होती तेथे तक्षक नागाच्या राजधानीत पोचला आणि तक्षक राजांनी सांभाळ करून त्याच्यानंतर त्याला पृथ्वीवर पाठवलं अशी ती कथा आहे. तर हे जे सोमवारचं व्रत आहे हे सोमवारचं व्रत कसं करायचे, सीमंतिनीने ते कसं केले हे आणि मैत्रेयी या याज्ञवल्क ऋषींच्या पत्नींनी हे कसं करायचे हे सीमंतिनीला सांगितलं. हे व्रत आता तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला परत शंकराचं जे पूजन आहे त्याची मी माहिती देते. सोमवारच्या व्रतामध्ये एक वेळ अनभुक्त राहून म्हणजे उपास करून सकाळी संध्याकाळी उपास सोडायचा असतो. दिवसभर शिवमय होऊन शंकराचे पूजन, आराधना, मंत्रघोष, मनन चिंतन करायचं असतं. संपूर्णतः तुमचं मन आणि तुमचं शरीर हे शिवमय, शिवामध्ये अतिशय रत झालेलं असलं पाहिजे. हे सोमवारच्या व्रताचं पहिलं नियमन आहे. सोमवारच्या व्रतामध्ये सोमवारी सकाळी तुम्ही उपास केल्यानंतर कुठल्याही शुभ सोमवारच्या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकता. श्रावण महिन्यात केली तर अधिक उत्तम असतं. ह्याचं कारण श्रावणी सोमवारी जर तुम्ही केलं तर ते चांगलं समजलं जातं. कारण श्रावण महिना हा मुळात शिवभक्तांना आणि स्वतः शिवाला प्रिय असा महिना आहे. अत्यंत शुभ असा सणावारांनी भरलेला असा हा महिना आहे. तर कुठल्याही शुभ सोमवारी किंवा श्रावणी सोमवारी सोमनाथ व्रताला, त्या व्रताच्या आचरणाला तुम्ही सुरुवात करायची. सोमवारी देवळात जाऊन शंकराची पूजा कशी करायची ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही घरी शिवाचं पूजन करायचं. शिवाचं पूजन केल्यानंतर 12 वाजायच्या आत
शिवमंदिरामध्ये जाऊन मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे शिवाचं पूजन करायचं. शिवाची संपूर्ण पिंडी साफ करायची, निर्माल्य बाजूला टाकायचं, थंड पाण्याने शंकराची पिंडी धुवायची, शंकरावर थोडा दूध पाण्याचा अभिषेक करायचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा, नागावर करायचा आणि वरच्या अभिषेक पात्रामध्ये दूध पाणी किंवा पंचामृत ज्याने आपण अभिषेक करणार असू ते टाकायचं. त्याच्यानंतर भस्मलेपन करायचं शंकराला पांढरी फुलं व्हायची. पांढरी फुलं वाहिल्यानंतर बेल व्हायचे, त्याच्यानंतर चंदन व्हायचं, अत्तर व्हायचं, पांढरे अखंड तांदूळ आणि पांढरे तीळ असं शंकराला अर्पण करायचं. जर का तुम्हाला सोमवारचे व्रत करत असताना लाल फुलं उपलब्ध झाली तर 5, 11, 21, 31 किंवा 35 लाल फुलं शंकराला अर्पण करायची. पांढरी फुलंही त्याच संख्येत आणि बेलही त्याच संख्येत तुम्ही शंकराला अर्पण करायचे. शंकराचं पूजन झाल्यानंतर फुलं वगैरे वाहून एकतर तुपाचा किंवा पांढऱ्या तिळाचा 2 वातींचा दिवा शिवाला ओवाळायचा, अगरबत्ती धूप ओवाळायचं, बाजूला साखर ठेवायची किंवा गूळ खोबरं ठेवायचं किंवा गूळ शेंगदाणे बत्तासे खडी साखर उपलब्ध असलेला नैवेद्य तुमच्याबरोबर ठेवायचा आणि तो शंकराला दाखवायचा, मनोभावे नमस्कार करायचा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे व्रत आहेत हे वैधव्य योग टाळण्यासाठी, सौभाग्यवृद्धीसाठी, त्याच्यानंतर चांगला पती मिळावा म्हणून, विवाह विलंबनासाठी उतारा म्हणून करायचं असतं. परंतु हे व्रत फक्त स्त्रियाच करतात असं नाही. हे व्रत पुरुषांनीही शिवभक्तांनीही केलं तरी चालेल. कारण यश, शंकराचा आशीर्वाद, त्यानंतर आपल्या मार्गात आपल्या कार्यात येणारी विघ्न हे टाळण्यासाठीही, मोठे गंडांतर टाळण्यासाठीही, आयुष्यातला संघर्ष टाळण्यासाठीही सोमवारचे व्रत तुम्हाला करता येते. त्यामुळे स्त्रियांबरोबर पुरुषांनीही हे व्रत केलं तरी चालू शकेल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. या संपूर्ण श्रावण महिन्यातली महत्त्वाची 2 शिवामुलके, शिवमुष्टी व्रत आणि सोमवारचं व्रत अशी 2 व्रतं मी तुम्हाला आत्ता सांगितली. संपूर्ण श्रावण महिनाच तुम्ही अखंड शिवाचं नामस्मरण, उद्घोष, पूजन करण्यामध्ये घालवायचं असतो. कधीही लक्षात ठेवा, तुम्ही कुठल्याही मंदिरात, शिवमंदिरात पूजेला प्रारंभ केलात म्हणजे जिथं तुम्ही जाऊन पूजा एकदा केलीत, कुठलं व्रत असेल त्याच देवळात जाऊन तुम्ही पूजा करायची असते. शिवमंदिर सारखं बदलायचं नाही. शिवामोठ व्रत असो किंवा सोमवारचं व्रत असो, दोन्हीही व्रतांमध्ये हा नियम आहे की तुम्ही मंदिर एकच ठेवायचं, तुम्ही मंदिर बदलायचं नाही. आणि संपूर्ण श्रावण महिना तुम्ही रोज, तुम्हाला देवळात जमलं नाही शंकराचा जायला तर घरी शंकराचं पूजन करायचं. मात्र श्रावणी सोमवारी आणि श्रावणी शनिवारी शंकराच्या देवळात जाऊन जरूर शंकराला अभिषेक, सगळ्या वस्तू मी सांगितलेल्या अर्पण करायच्या, मनोभावे पूजन करायचं, शिवलीलामृत किंवा शिवमहापुराण वाचायचं रोज थोडं थोडं. त्याच्यानंतर शिवाचा आवडता मंत्र जपायचा, शिवाचं आवडतं स्तोत्र जपायचं. अशा पद्धतीने श्रावण महिन्यात तुम्ही संपूर्ण शिवमय होऊन शिवाची सेवा करू शकता. शिवाचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. दर सोमवारी आणि दर शनिवारी श्रावण महिन्यात जरूर आणि जरूर एक वेळ अनभुक्त राहून तुम्ही उपास करा, व्रतस्थ राहा. कमी बोलायचं उपासाच्या दिवशी, अपशब्द तोंडात आणायचं नाहीत, कोणावर रागवायचं नाही. आपला पूजेचा जो शंकराचा नेम आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. मगाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे सोमनाथ किंवा सोमवारचं व्रत तुम्ही नेमाने करायचं आहे.
सोमवारच्या व्रताला सोमनाथ व्रत असेही म्हणतात, कारण चंद्राची देवता शंकर आहे. त्यामुळे शंकराला प्रिय असणारं व्रत सोमनाथ व्रत म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर हे सोमवारचं व्रत ज्या वेळेला आपण करू त्या दिवशी मैत्रेयिनी सीमंतिनीला जो शंकराचा पंचाक्षरी मंत्र सांगितलेला आहे तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. नम शिवाय, नम शिवाय, नम शिवाय. हा पंचाक्षरी मंत्र तुम्ही सोमनाथ किंवा सोमवारच्या व्रताच्या दिवशी संपूर्णतः जपत राहायचा, येता जाता जपायचा, 108 वेळा जपायचा. तुम्हाला जेवढ्या संख्येत जपायचा आहे तेवढ्या संख्येत जपा. शिवाची पूजा देखील सोमवारच्या व्रतामध्ये तुम्ही जी कराल ती करत असताना नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र तुम्ही जरूर आणि जरूर जपायचा. सोमवारच्या व्रतामध्ये हा शंकराला प्रिय असणारा शंकराचा पंचाक्षरी मंत्र पठण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि अशा पद्धतीने सीमंतिनींनी सोमनाथ व्रत केल्यानंतर चित्रांगद 3 वर्षांनी परत आला. तो राज्य करू लागला. त्याच्यानंतर तो शिवसेवेत अतिशय त्यांनी स्वतःला बुडवून घेतलं. शंकराचं जे प्रदोष व्रत आहे, शंकराचं सोमनाथ व्रत आहे, त्यानंतर शंकराचं जे शिवामूठ व्रत आहे, ही सगळी व्रतं तो करू लागला. त्याला दीर्घायुष्य प्राप्त झाले, त्याची सौभाग्यवृद्धी झाली. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं जे अरिष्ट होतं, गंडांतर होतं, ते टळून गेलं. त्याला यशप्राप्तीचा शंकराने मार्ग खुला करून दिला. आणि त्याच्यानंतर ह्या चित्रांगद आणि सीमंतिनीला सोमनाथ व्रत केल्यामुळे अर्थातच शिवलोक प्राप्त झाला. तसा शिवलोक तुम्हाला प्राप्त व्हावा याच्यासाठी सर्व स्त्री पुरुषांनी हे सोमनाथ व्रत जरूर आणि जरूर करावं. कठीण काही नाही. हा उपास सोडता येत नसला, हे व्रत कायम करावं लागत असलं तरी ते तुम्ही करा. नक्कीच भगवान शंकर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर यश देतील आणि तुम्हाला नक्की शिवलोक प्राप्त होईल. ही मंगल कामना मी ह्या निमित्ताने पूर्ण करते. ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. अण्णा महाराज की जय. नमस्कार.